रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील तब्बल 20 लाख बांधकाम कामगारांचा संताप आता उफाळून आला आहे. शासन आणि प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दिरंगाईविरोधात कामगारांनी आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन व उपोषण सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांचे नवीन नोंदणी अर्ज प्रलंबित आहेत. हे अर्ज तात्काळ निकाली काढावेत, तसेच नूतनीकरण आणि पडताळणीची प्रक्रिया बंद करून प्रलंबित अर्जांना त्वरित मंजुरी द्यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. कामगारांचे म्हणणे आहे की अनेक अर्जांना 6 ते 9 महिन्यापर्यंत तारीख देऊन कामगारांना हेलपाटे मारायला लावले जात आहे. काही ठिकाणी कोणतेही ठोस कारण नसताना अर्ज नामंजूर करण्याचे प्रकार देखील होत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. याशिवाय शिक्षणाच्या लाभामध्ये किरकोळ त्रुटी काढून कामगारांना वेठीस धरण्याचे प्रकार होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. अनेक बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना मिळणारे हक्काचे लाभ प्रलंबित राहतात. त्यामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढावत असल्याची वेदनादायक स्थिती आंदोलनकर्त्यांनी मांडली. या सर्व मागण्यासंदर्भात यापूर्वी कामगार आयुक्तांना भेटून निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने संतप्त कामगारांनी अखेर मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने तातडीने या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य बांधकाम मजूर जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की आमची संघटना शंकर पुजारी यांच्या खांद्याला खांदा लावून ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेतली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने आज मी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू सूर्यमान करंडे आज बांधकाम कामगारांचा साठी जे काय लढा चालू आहे मुंबईमध्ये, आज मुंबईमध्ये आझाद मैदानावरती बांधकाम कामगारांच्या समस्यासाठी तीव्र आंदोलन व उपोषणचा निर्णय कृती समितीचे अध्यक्ष शंकर पुजारी साहेबांनी घेतलेला आहे आणि आज रोजी तिथं उपोषण व आंदोलन चालू आहे. तर आमच्या सर्व संघटनेच्या वतीने शंकर पुजारी साहेबांना आम्ही सोलापूर जिल्ह्यातून सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूर आयुक्त कामगार यांच्या 3 अधिकाऱ्याचे जे काय निलंबितचा प्रकार घडला आणि तिथं भ्रष्टाचार उघडकीस आला, कमीत कमी 4 कोटीच्या आसपासचा ते भ्रष्टाचार आहे असं निदर्शनास आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की अधिकारी वर्ग ज्यावेळेस हे भ्रष्टाचार करत होतं त्यावेळेसचे काळातील जे काय आयुक्त होते तिथं, त्यावेळेस त्या आयुक्त साहेबांच्या निदर्शनास का आलं नाही. आणि आमच्या संघटनेकडून मागणी आहे की ह्या भ्रष्टाचारामध्ये त्या काळामध्ये जे आयुक्त होते त्यांचीही चौकशी लागावी, अशी आमची संघटनेकडून मागणी आहे. आणि ह्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी आणि बांधकाम कामगार मुंबई मंत्र्यांना अधिकाऱ्यांना बी आम्ही हे पत्रव्यवहार करणार आहोत. तर आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढं बांधकाम कामगार वर्ग आहे हे सगळं असताना देखील जाणून बुजून या बांधकाम कामगारांच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्याचा गोष्टीचा न्याय मागण्यासाठी आमचे शंकर पुजारी साहेब मुंबईमध्ये उपोषणाला बसलेले आहेत. कामगारांच्या अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत, जाणून बुजून ऑफिसमधून त्रास दिला जातो, काही कारण नसताना प्रकरण रिजेक्ट मारले जाते. आणि नूतनीकरणचं जे असतंय त्याची तारीख 9व्या महिन्यापर्यंत पडली. त्या लोकांनी लाभ कधी घ्यायचा? 2 पेशंट होते ऍडमिट करायचे, त्यांची 9व्या महिन्याची तारीख असल्यामुळे त्यांना ऍडमिट करता आलं नाही. आज त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना 1 रुपया सुद्धा त्यांच्याविषयी नसल्यामुळे त्यांनी खाजगी दवाखान्यात सुद्धा ते ऍडमिट करता येईना त्यांना, कारण का त्यांच्याकडे पैसाच नाही. आणि आमच्या सोलापूरमध्ये जे काय बांधकाम कामगार आयुक्त मध्ये जे आंगळमंगळ कारभार झालेला आहे, ह्या संदर्भात
जे काही त्यावेळेसचे अधिकारी आणि आयुक्त होते त्यांचे सुद्धा जाऊन चौकशी लावावी अशा आमची संघटनेकडून ठाम निर्णय आहे. या गोष्टीवर मी माझ्या वतीने आमचे जे काही शंकर पुजारी साहेब लढत आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं असता तर त्यांना आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं पाठिंबा देऊन त्यांनीही आमच्या संघटनेला सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या ठाम निर्णयावर राहा आणि त्या काळातील जे काही आयुक्त होते त्यांची चौकशीची मागणी करा आणि आम्ही त्या पद्धतीने मागणी करत आहोत. जर अन्यथा ही चौकशी नाही झाली आयुक्त साहेबांची बी तर आम्हाला नाईलाजानं उपोषणला बसण्याची पाळी येईल असं आम्ही सरकारला निवेदनात बोलणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.